सुहास देसाई कुठे असतील तर व्यासपीठावर जरा या. त्याचबरोबर सन्माननीय सौ रश्मीताई मिलिंद तोरसकर मॅडम, कार्यकारिणी सदस्य तथा समन्वय समिती सचिव दी बांधा नवरा शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई यांचंही स्वागत सन्माननीय बबनराव गवस सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर सन्माननीय श्री नंदकुमार नाईक सर, सहसचिव समन्वय समिती दी बांधा नवरा शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई तथा प्राचार्य न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी यांचंही स्वागत बबनराव गवस यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री मोहन गुणाजी गवस, या गावचे सुपुत्र, माजी प्रशासकीय अधिकारी सिंधुदुर्ग पोलीस आणि सल्लागार सिडको नवी मुंबई यांचेही स्वागत बबनराव गवस यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रशालेचे धन्यवाद साहेब. प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय आंबुलकर सर यांना मी विनंती करते सन्माननीय श्री प्रकाशजी गवस यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावा. त्याचबरोबर प्रणिता रेडकर यांचेही स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय श्री मधुकर सावंत यांचेही स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक आंबुलकर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई, दी बांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा हा सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम जसा जसा दिवस मावळत चाललाय तसा तसा कार्यक्रमाची उत्कंठा सगळ्यांना वाढत चाललेली आहे. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे बांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष डॉक्टर मिलिंदराव तोरसकर यांच्या परवानगीने आम्ही कार्यक्रमामध्ये थोडा बदल करतो आहोत. त्यांना जायचं असल्यामुळे या कार्यक्रमामध्ये थोडासा आपण बदल करतोय. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर डॉक्टर मिलिंद तोरसकर, सौ रश्मीताई तोरसकर, पिकुळे गावचे सुपुत्र, माजी प्रशासकीय अधिकारी, सिडकोचे सल्लागार श्री मोहन गुणाजी गवस, पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष बबन गवस, श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय मंडळ पिकुळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री अशोक आंबुलकर सर, व्यासपीठावरील आमचे मित्र प्रकाश गवस, इतर मान्यवर, उपस्थित कार्यक्रमासाठी आलेले इतर मान्यवर, या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थिती दिल्याबद्दल मंडळातर्फे त्यांचे धन्यवाद मानतो. हा कार्यक्रम पिकुळे गावच्या मान्यवरांसाठी असून इतर जे आजी माजी विद्यार्थी आहेत, पिकुळे गावचे ग्रामस्थ, पिकुळे गावच्या महिला भगिनी, बचत गटाच्या महिला भगिनी, माजी विद्यार्थी, या सगळ्यांसाठी एक आनंदाचा क्षण आहे. नक्कीच जास्त वेळ न घेता, कारण मुख्य कार्यक्रम थोडासा आपण मागे ढकललेला आहे, मी आजच्या कार्यक्रमाचे आत्ताच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर मिलिंद तोरसकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. द बांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचालित श्री
असे सचिव सन्माननीय प्रमोदजी गवस साहेब, दिबांधा नववर्ष शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे कार्याध्यक्ष सन्माननीय डॉक्टर मिलिंदराव तोरसकर साहेब यांचा सत्कार करताना जरा टाळ्या होऊ दे. धन्यवाद साहेब. हां मॅडम, या ठिकाणी कार्यकारिणी सदस्य तथा समन्वय समिती सचिव दिबांधा नववर्ष शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई सन्माननीय सौ रश्मिताई तोरसकर मॅडम यांचाही सन्मान पिकोळे ग्रामस्थ इतर वर्धक मंडळाचे सचिव सन्माननीय प्रमोदजी गवस साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. देशाचे माजी केंद्रीय कायदा मंत्री माननीय श्री रमाकांतजी खलप यांची पुतणी ॲक्सिस बँकेत उच्च पदावर कार्यरत, विद्वत्ता, विनम्रता, प्रेमळपणा, आपुलकीने कर्मचाऱ्यांची विचारपूस करणाऱ्या, ज्यांनी आपल्या नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने सर्वांना सोबत घेऊन आपल्या संस्थेच्या यशासाठी अहोरात्र मेहनत घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय सौ रश्मिताई तोरसकर मॅडम. या ठिकाणी सन्माननीय श्री नंदकुमार नारायण नाईक सर, सचिव सहसचिव समन्वय समिती दिबांधा नववर्ष शिक्षण प्रसारक मंडळ समन्वय समिती सहसचिव दिबांधा नववर्ष शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई तथा प्राचार्य न्यू इंग्लिश स्कूल भेडशी यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय आंबुलकर सर यांनी करावं अशी मी पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ आणि प्रशालेच्या वतीने विनंती करते. उत्कृष्ट निवेदक, इंग्रजी विषयावर प्रभुत्व, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ सदस्य म्हणून निवड, दिबांधा नववर्ष शिक्षण प्रसारक मंडळ या आपल्या संस्थेच्या गुरुवर्य व्ही न नाबर यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडीचा कोकण रत्न पुरस्कार, महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, शिक्षक भारतीचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे आयोजित राज्यस्तरीय चेस प्रशिक्षण वर्ग इयत्ता 9वी व 10वी साठी तज्ज्ञ मार्गदर्शक, ब्रिटिश काउन्सिल म्हणजेच मेंटॉस, राज्यस्तरीय इंग्रजी विषयाकरता तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून असे अनेक पुरस्कार प्राप्त दिबांधा नववर्ष शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे सहसचिव समन्वय समितीचे सहसचिव सन्माननीय नंदकुमार नारायण नाईक सर. धन्यवाद सर. घाईघाईमुळे जो सत्कार समारंभ करायचा होता तो आता उरकलेला आहे. 15 ते 20 मिनिटात मान्यवर येतील. जो रितसर कार्यक्रम आहे त्याची सुरुवात मान्यवर आल्यावर आपण ताबडतोब करू. धन्यवाद. तसेच ह्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातनं जे पत्रकार बंधू आलेले आहेत त्या सर्व पत्रकार बंधूंचं
पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई, दी बांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे यांच्यातर्फे ह्या सुवर्ण महोत्सवात उपस्थिती दिल्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतो. हॅलो. पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई आणि दी बांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी संदीप देसाई, सन्माननीय संदीप देसाई साहेब संपादक, त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय चंदू मळिक यांचंही स्वागत प्रमोदजी गवस यांनी करावं असं मी विनंती करते. त्याचबरोबर या ठिकाणी या गावचे सुपुत्र विजयानंद नाईक यांचंही स्वागत सन्माननीय प्रमोदजी गवस यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर या गावचे पोलीस पाटील सन्माननीय दिगंबर गवस यांचंही स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक अंबुलकर सर यांनी करावं. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय श्रीमती प्रणिता रेडकर मॅडम यांचंही स्वागत. त्याचबरोबर धन्यवाद सर. त्याचबरोबर या ठिकाणी पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे खजिनदार रमाकांत गवस साहेब यांचंही स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक आंबोलकर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बबनराव गवस यांचेही स्वागत आंबोलकर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे सचिव सन्माननीय प्रमोदजी गवस साहेब यांचेही स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक आंबोलकर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय ॲडव्होकेट अनिल गवस साहेब यांचेही स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक आंबोलकर सर यांनी करावं अशी मी सरांना विनंती करते. धन्यवाद सर. धन्यवाद सर. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देतो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आळजी तुळजाभवानी, माजी कुलदेवता 3.5 शक्तिपीठापैकी असलेली अंबाबाई अर्थात महालक्ष्मी देवी, पिकुळे गावची ग्रामदेवता सातेरी देवी, केळबाई देवी, वेताळ मारुती पंचायतन तसेच इथल्या वास्तुदेवीची जोड घेऊन आजच्या ह्या कार्यक्रमास उपस्थित असलेले सन्माननीय प्रमुख पाहुणे मोहन गुणाजी गवस, संदीप देसाई, चंदू मळिक,
प्रकाश गवस, संस्थेचे अध्यक्ष बबन गवस, खजिनदार रमाकांत गवस, संस्थेचे क्रियाशील सदस्य ॲडव्होकेट अनिल गवस, विजयानंद नाईक, उपस्थित पत्रकार बंधूंनो, उपस्थित शिक्षण प्रेमी मान्यवरांनो, पिकुळे गावचे ग्रामस्थ, विद्यार्थी विद्यार्थिनी और बालमित्रांनो, आज आपण पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई ह्या 1971 साली लावलेल्या बीजांकुराचं 1973 साली नोंदणीकृत होऊन छोटंसं रोपटं झालं. 1975 साली पिकुळे गावच्या मुंबईतील चाकरमान्यांनी 1971 पासून जे प्रयत्न करत होते त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये स्वतःची पदरमोड करून स्वतःच्या हिमतीने या पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाच्या माध्यमातून आणि बांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईच्या संचालनातून थोडंसं कार्यक्रमामध्ये गोंधळ झाल्यामुळे मुख्य कार्यक्रम बाजूलाच राहिला. प्रस्तावना थोडीशी मागे घेतो, कारण दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम आपला राहून गेलेला आहे. आपली जे आराध्य देवता आहेत त्यांना पुष्पहार अर्पण करण्याचं राहिलेलं आहे आणि त्याचबरोबर मान्यवरांचं ईशस्तवन व स्वागतगीत राहिलेलं आहे. ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर मग परत मी प्रस्तावनेला सुरुवात करेन. थोडीशी चूक झाल्याबद्दल आपल्या सर्वांचं क्षमस्व मागतो आणि मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी दीपप्रज्वलनासाठी उभं राहून कार्यक्रम. दीपप्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे तर तो एक संकल्प आहे. अज्ञानरूपी अंधकार नष्ट करण्याचा संकल्प, तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प, नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा संकल्प, कर्तृत्ववान हातातून प्रकाशमय कार्य घडवण्याचा संकल्प. म्हणूनच सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपण दीपप्रज्वलनासाठी या ठिकाणी यावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावचे सुपुत्र सन्माननीय मोहन गुणाजी गवस साहेब, माजी प्रशासकीय अधिकारी सिंधुदुर्ग पोलीस आणि सल्लागार सिडको नवी मुंबई. हॅलो. या कुंदे नृतुषा रहा रदवला, या शुभ्र वस्त्रानृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मा नृत्य शंकर प्रभुती दे देवे सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाण्या पहा. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारयाभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआ मुचाने जीवना. सर्वात्मका शिवसुंदरा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, सर्वकार्येषु सर्वदा. हे दीपज्योती, तू जगाचे कल्याण करणारी आहेस, आरोग्य व धनसंपदा देणारी आहेस आणि वाईट विचारांचा सर्वनाश करणारी आहेस. सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित मान्यवर, दीपप्रज्वलन करताना सन्माननीय ॲडव्होकेट अनिल गवस साहेब,
पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे खजिनदार सन्माननीय रमाकांत गवस साहेब, या ठिकाणी सरस्वतीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करावा. त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा आणि विद्येची त्याचबरोबर बुद्धीची देवता गणेश यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा असं मान्यवरांना विनंती आहे. ओम असतोर्मा सद्गमय तमसोर्मा ज्योतिर्गमय. पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बबनराव गवस साहेब, या ठिकाणी सन्माननीय श्री नंदकुमार नारायण नाईक सर, समन्वय समिती सहसचिव दिबांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई तथा प्राचार्य न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी, सर्व मान्यवरांना धन्यवाद. सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा स्थानापन्न होणे स्वागत गीताचे बोल आहे गुंजित ध्वनी मंगलम, मन की वीणा से गुंजित ध्वनी मंगलम.
धन्यवाद विद्यार्थी मित्र. या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी संघटना महामंडळ विभागीय सचिव सन्माननीय प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय आंबुलकर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय आनंद धोंड कोकण दर्शन डिजिटल यांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी करावं. त्याचबरोबर सन्माननीय श्री मिलिंद धुरी खबरदार कोकण यांचे स्वागत. त्याचबरोबर हार्मोनियम आणि तबला साथ देणारे सन्माननीय गावडे सर आणि सन्माननीय लक्ष्मण नाईक यांनी स्वागत स्वीकारायचं आहे. त्याचबरोबर दैनिक प्रहारचे पत्रकार प्रवीण परब यांनी आपलं स्वागत स्वीकारावं. त्याचबरोबर सन्माननीय लहू परब, त्याचबरोबर दैनिक पुढारीचे पत्रकार रत्नदीप गवस, लोकसंवाद न्यूज 18 सन्माननीय शैलेश मयेकर यांचंही स्वागत. धन्यवाद सर. या ठिकाणी धन्यवाद सर. जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजन असावे लागते, तसेच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावे लागते. जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी, अर्थात आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक. आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाची 30-35 लोकांची जी टीम आहे ती गेली 2 वर्ष अविरत प्रयत्न करत होते, परंतु त्याला गती मागच्या 6 महिन्यामध्ये मिळाली. आणि गणपतीपासून मग मागे वळून न बघता हा कार्यक्रम यशस्वी केलाच पाहिजे आणि तो करायचा आहे या उद्देशाने, या एका ध्येयाने झटून हा आजचा जो सुवर्ण महोत्सवाचा योगायोग किंवा आपण ह्या ज्या प्रसंगाचे साक्षीदार बनलेलो आहोत ते सर्वांच्या मेहनतीचं फळ आहे, हे एकट्या कुणाचं नाही आहे. आपण मध्येच थांबलो ज्यावेळी आपण मंडळाची संस्थापक वाटचाल होती त्या वाटचालीसंबंधी सांगत होतो. संस्थेचे जे त्यावेळचे मुख्य संस्थापक सदस्य होते त्यांची नावं वाचल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. कार्याध्यक्ष म्हणून त्यावेळी ज्यांनी जबाबदारी पाळलेली होती ते जगन्नाथ सखाराम चारी हे शाळेचे वाडीचे ग्रस्त होते. अनंत मसोदुरी यांनी चिटणीस म्हणून काम केलेलं ते कालही उपस्थित होते, आजही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. रामा पुंडली नाईक शेळपीवाडी यांनी कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतलेली होती. रत्नो रामा गवस हे कार्यकारी मंडळाचे सदस्य होते. बापू सावळाराम गवस हे लाडाच्या टेंबाचे सद्ग्रस्त कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहत होते. देवू कृष्णा गवस हे माड्याच्या वाडीचे ग्रस्त त्या
सुरुवातीच्या काळाचे सक्रिय सदस्य म्हणून काम करत होते. सीताराम राघोबा गवस हे लाडाच्या टीमचे ग्रस्त होते. प्रकृती किंवा त्यांच्या महत्त्वाच्या कामामुळे ते आज इथल्या या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही. हरिश्चंद्र मायाजी गवस हे मधलीवाडीचे ग्रस्त होते. विवा नारायण गवस हे सुद्धा कार्यकारी सभासद होते. आणि शशिकांत विष्णू सावंत हे आज आपल्या धायद आहेत. हे अलगाच्या टीमचे सदग्रस्त होते. त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं ते विश्वनाथ गवस, ज्यांना आम्ही तोरलेकर भाऊ म्हणतो, ते सुद्धा या संस्थेच्या सुरुवातीच्या काळामध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला ही जागा डोनेट केली, आजच्या काळामध्ये स्वतःच्या भावाला घराच्या बाजूने 1 फुटाची जर रस्ता पाहिजे असेल तर कोण देत नाही. 1 फूट जागा जर सख्या भावाने घेतली तरी कोर्टापर्यंत वाद जातो. परंतु 1971 साली शिक्षणाचं एवढं ज्ञान नसताना त्यांनी ह्या मंडळावर विश्वास ठेवून साधारणतः 4 एकर जागा डोनेट केली. त्या सर्वांचा काल सत्कार आपण केलेला आहे. त्यामध्ये शेळपीवाडीचे नाईक कुटुंबीय आणि लाडाच्या टेंबाचे महालकर कुटुंबीय हे सहभागी होते. त्यामुळे आज हे भव्य दिव्य पटांगणामध्ये आज आपण 50वा सुवर्ण महोत्सव करू शकलो. या 50 वर्षाची वाटचाल चालू करताना असंख्य आमच्या मंडळाच्या सदस्यांनी विविध पदं भूषवलेली आहेत. आणि पदं भूषवताना पदरमोड करून निस्वार्थ भावनेने ते त्यावेळीही कार्य करत होते आणि आजही कार्य करत आहेत. म्हणून साधारणतः आपण या सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त जवळजवळ 18 लाखाच्या वर निधी संकलित करू शकलो. आणि हा निधी कशामुळे झाला? संकलन करायला प्रत्येक सदस्याने अपार कष्ट घेतले. एक ध्येय वेड्या उद्देशाने मला हा संकल्प पूर्ण करायचा या भावनेने एकत्र येऊन असंख्य दातृत्वाचे हात पुढे आले. आम्ही माजी विद्यार्थ्यांनाही आवाहन केलेलं होतं की जर कोणाला माजी विद्यार्थी या नात्याने तो चांगला सुस्थितीत नोकरी धंद्याला असेल तर त्याने साधारण 5,000 रुपयाची देणगी या मंडळाला द्यावी, जेणेकरून ह्या संपूर्ण संकुलाचं नूतनीकरणाचं जे 32 लाखांचं आमचं बजेट आहे त्या बजेटच्या जवळपास आपण पोचू शकू. ज्या माजी विद्यार्थिनी होत्या त्यांना आम्ही साधारणतः तुम्ही 1,000 रुपये द्या. मला वाटतं जवळजवळ 100च्या वर विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन 1,000 तर केलेच केले, काहींनी त्यापेक्षा जास्तही दिले. आमचा एक सदस्य विजयानंद नाईक ह्या ग्रहस्थाने स्वतःच्या ओळखीवर जवळजवळ 3 लाखाचा निधी संकलित करून दिला. तदनंतर आमच्या गावचे सुपुत्र भगवान गोविंद गवस यांचे सुपुत्र निखिल भगवान गवस, या मुलाचा ह्या शाळेशी काहीही संबंध नाही, पण त्या गावाची नाळ त्याची जोडलेली आहे. त्यांनी साधारणतः 1,80,000चा निधी संकलित करून दिला. आणि हे सगळे जे दातृत्वाचे हात आहेत हे तुमच्या आमच्या परिसरातले नाही आहेत. कोण गुजराती आहेत, कोण मारवाडी आहेत, कोण मुसलमान आहेत. बोलता बोलता माझी लिंक ब्रेक झाली. विजयानंद नाईक या सद्ग्रहस्थाने स्वतःच्या ओळखीवर एक मुसलमान बांधवाकडनं जो दुबई स्थित आहे, मुंबईत येतो जातो, व्यावसायिक आहे, त्याला महाराष्ट्राची काही देणंघेणं नाही आहे, पिकुळे गावाची तर नक्कीच नाही, तरी पण त्याच्या एका शब्दावर त्याने 1,00,000 रुपये आपल्या मंडळाच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. ही सांगण्याची गरज अशासाठी आहे
की दातृत्वाला परिसीमा नाही आहे, दातृत्वाला कुठेही बंधन नाही आहे, दातृत्वाला धर्म भेदभाव लिंग हे काही चालत नाही आहे. फक्त एक इच्छाशक्ती असते की मी काहीतरी कमवतो आणि त्या कमाईतनं लोकांसाठी मी काही करू शकतो का. त्याच्यामध्ये येणारी 2 क्षेत्र महत्त्वाची आहेत. एक म्हणजे वैद्यकीय क्षेत्र आणि दुसरं म्हणजे शैक्षणिक क्षेत्र. आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही शैक्षणिक क्षेत्राच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे आणि त्या आईवडिलांच्या पुण्याईने, त्या सातेरी देवीच्या कृपेने जिथे जिथे आमचे सदस्य गेलेत त्यांना आम्ही शिलेदार असं नाव दिलेलं आहे. जे आमचे शिलेदार गेलेत त्या शिलेदारांच्या माध्यमातून आपल्याला निधी मिळालेला आहे. हे कार्य इथेच थांबलेलं नाही आणि थांबणारही नाही आहे. हे कार्य आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये विशेष अतिथीमध्ये ज्यांचा सत्कार करण्यात येणार आहे ती एक आमची भगिनी आहे. करोना काळामध्ये जीवनाचा साथीदार तिने गमावला. तुम्ही विचार करू शकता, जिला दुसऱ्याच्या आधारवडाची गरज होती तिने स्वतःला सावरून आपल्या 2 मुलींची ती आधारवड बनली. तिला ज्यावेळी कळलं की माझ्या शाळेमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम होतो आहे आणि मी काहीतरी देणं लागते, मी तिला सहज फोन केला. फोन करण्यासाठी आमचे मंडळाचे सदस्य विद्याधर धुरी यांनी मला प्रवृत्त केलं की प्रमोद, तू जरा फोन केलंस तर तू बऱ्यापैकी सांगू शकतो तिला. मी तिला फोन केला, म्हटलं तुझं काय बजेट आहे. ती म्हणाली मी 2 लाखापर्यंत देऊ शकते. माझ्या पतीच्या स्मरणात काहीतरी कुठेतरी त्यांचा नामउल्लेख असावा अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे, माझी प्रामाणिक इच्छा आहे. तर मी म्हटलं तू एक काम कर, मी कोटेशन मागून घेतो. मग मी एक जाहीर निवेदन केलं, आम्ही ऋणी आहोत तयांचे ज्यांनी सहकार्य केले मोलाचे. म्हटलं एक ड्राईव्ह आपण संकल्प पुढे करून तरी बघूया. सक्सेसफुल होईल ना होईल ही त्या देवीची कृपा आहे, माझे प्रयत्न आहेत, माझ्या सहकार्यांचे प्रयत्न आहेत. मी तिला म्हटलं कोटेशन आलं. त्याच्यानंतर मी तिला फोन केलं, म्हणाल कधी पैसे पाठवू. म्हटलं आत्ता नको आहे, मी गावी जाऊन पहिलं बघतो परिस्थिती काय कशी काय. मग तिने 2,05,001 रुपये मला कॅश पेमेंट केलं. मी मध्यंतरी आलो आणि रूमचं म्हटलं काम सुरू करूया. अध्यक्षांची परवानगी घेतली. अध्यक्ष म्हणाले तुला जे वाटेल ते करून टाक, तू जे काय करणार ते भल्यासाठीच करणार. ती भगिनी म्हणजे पिकोळे गावच्या बाड्याच्या वाडीची पूर्वाश्रमीची प्रेमा सदाशिव गवस. आता तिचं कुमरल हे गाव आहे. सासरवाडीचं तिचं नाव मोहिनी मोहन सावंत. वरचीवाडी कुमरल गावची ती सून म्हणून तिथे गेलेली आहे. दातृत्वाचा परिसीमा कशी गाठू शकतो आपण हे एक उत्तम धीरोदात्त उदाहरण आपल्याला आपल्या भगिनीने दिलेलं आहे. कारण आज आपल्याला महाराष्ट्रात असू दे किंवा भारतामध्ये सगळीकडे भगिनीचीच चलती आहे. त्यामुळे देव जेव्हा दिदी आला, मी सर्वांच्या वतीने सर्वांना विनंती करीन की तिला एक स्टँडिंग एव्हिएशन द्यावं. पूर्वाश्रमीची प्रेमा सदाशिव गवस हिने आपल्याला 2,05,001 रुपयाची मदत करून आपल्या मंडळाला उपकृत केलेलं आहे. या दातृत्वाला शब्दामध्ये बांधू शकत नाही. त्याच्यानंतर एक कॉन्फिडंट आला, धन्यवाद. आणि मग मी त्या ड्राईव्हच्या माध्यमातून प्रयत्न केले. आपल्याच गावचे सुपुत्र मोहन गुणाजी गवस, ज्येष्ठ बंधू. म्हटलं बंधू काय करतो, कारण प्रत्येक वेळी त्यांचं या प्रशालेचं एक जवळकीचं नातं आहे. मग ते SSCचा कार्यक्रम असू दे, विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ असू दे,
किंवा आणि काही शैक्षणिक कार्यक्रम जर त्या प्रशालेमध्ये राबवले गेले ते आवर्जून मदत करतात. त्यांनीही आपल्याला एक वर्ग खोलीच्या दुरुस्तीसाठी 1,10,000 रुपये दिलेले आहेत. साधारणतः पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबईचे पदाधिकारी आणि सर्व सदस्य यांच्या माध्यमातून आम्ही 1,60,000 रुपयाचा निधी एका रूमसाठी खर्च करतो आहोत. असे करता करता आम्ही मुख्याध्यापकांच्या खोलीपर्यंत पोहोचलो. इथून पुढचं अजून आहे काम, ते आम्ही आता कार्यक्रम झाल्यानंतर जमा खर्चाचं ताळेबंद बघितल्यानंतर पुढे कुठपर्यंत जाऊ शकतो त्याचा विचार नक्कीच करू. आता जास्त वेळ घेत नाही आहे कारण सांगायला भरपूर आहे. मोजक्या शब्दामध्ये मी माझे शब्द संपवतो आणि पुढचा कार्यक्रम जो आहे या निधी संकलनासाठी आम्ही एक उपक्रम राबवला होता. त्याच्यामध्ये जाहिरातीच्या माध्यमातून निधी गोळा करणं आणि एक स्मरणिका प्रकाशन करणं, म्हणजे आपण केलेल्या कार्याचा आढावा किंवा ज्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत, ज्यांना संदेश द्यायचे आहेत, ज्यांना जाहिरात द्यायची आहे, ज्यांना शुभेच्छा संदेश द्यायचे आहेत, असं स्मरणिका प्रकाशनाचा कार्यक्रम आता आपण 1-2-4 मिनिटात करणार आहोत. तदनंतर मग पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. ह्या स्मरणिकेमध्ये आम्हाला 4 संदेश मान्यवरांचे प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्याला शुभेच्छा संदेश दिलेला आहे. आपल्या मतदारसंघाचे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब म्हणजे दादा यांनीही आपल्याला शुभेच्छा संदेश दिलेला आहे. आज कार्यक्रमाला जे येणार होते आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो पण अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकले नाही, पण त्यांचाही शुभेच्छा संदेश सन्माननीय नामदार नितेश राणे साहेब, मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनीही संदेश दिलेला आहे. या 4ही मान्यवरांचे मी पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळातर्फे जाहीर आभार मानतो आणि शुभेच्छा संदेश देऊन आम्हाला आमच्या कार्याची पोचपावती दिल्याबद्दल पुनश्च धन्यवाद देतो. माझं प्रस्तावनेचं मी भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक अजून देणगीदार आहेत, त्यासंबंधी आपल्या पूर्वा गवस मॅडम तुम्हाला सांगतील आणि तदनंतर पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मोहन गवस साहेब, त्याचबरोबर शालेय समिती सदस्य सन्माननीय प्रकाशजी गवस, प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय अंबुलकर सर, पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बबनराव गवस साहेब, त्याचबरोबर सन्माननीय श्री नंदकुमार नाईक, सहसचिव समन्वय समिती दिबांधा नवर शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई, कोकण लाईव्हचे संपादक सन्माननीय संदीप देसाई, त्याचबरोबर सन्माननीय राजेंद्र म्हापसेकर सर, सन्माननीय चंद्रकांत मळिक साहेब. स्मरणिकेचं प्रकाशन करत असताना प्रेक्षकांमधून जरा टाळ्या येऊ दे. सर्व मान्यवरांना धन्यवाद. धन्यवाद. आता संकल्पाप्रमाणे ज्या भगिनीने आपल्याला एवढं दातृत्व दिलेलं आहे मग तिचा सन्मान करणं हा क्रमप्राप्त आहे. मी प्रेमा सदाशिव गवस तिची कन्या जावई नितीन दळवी आणि नात गीत यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन
सत्कार करण्यात येणार आहे. सत्कार करतील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पिकुळे गावचे सुपुत्र मोहन राजे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मोहन गवत साहेब यांनी हा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. जरा टाळ्या प्रेक्षकांमधून विनंती आहे. दुसरा आपला जो सत्कार आहे तो मंडळाचे सदस्य श्री विजयानंद नाईक यांचा आहे. त्यांचा सत्कार करतील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोकण साहित्य संपादक संदीप देसाई.
त्यांचा सत्कार जास्त महत्त्वाचा आहे. त्यांचा सत्कार करतील उसपगावचे क्रियाशील कार्यकर्ते सुपुत्र चंदू मळी. मार्गदर्शन. संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय अधिकाऱ्यांची संवेदनशील प्रकरणे हाताळली. IAS आणि IPS अधिकाऱ्यांची महाराष्ट्रातील संवेदनशील शिस्तभंगाची प्रकरणे हाताळली आहेत. महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील एक जाणकार तज्ज्ञ अभ्यासू व्यक्तिमत्व, प्रशासकीय मार्गदर्शिका, तंटामुक्त गाव सलोखा, पोलीस कल्याण निधी आदी पुस्तकांचे लिखाण व संपादन, आकाशवाणी दूरदर्शनवरून साहित्य प्रकाशन, महाराष्ट्रातील नामांकित वर्तमानपत्रातून गेली 30 वर्षे सातत्याने कथा व निबंधांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त. पावा व ज्वाला हे प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रसिद्ध. अत्यंत हलाखीच्या सर्व सदस्य यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपल्या कार्याचा गौरव प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक सन्माननीय अशोक आंबोलकर सर यांच्याकडनं करून घ्यावा. सर्व कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर यावं. पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई यांनी 1,60,000 एकत्रित देणगी. अध्यक्ष सन्माननीय बबनराव गवससाहेब, सचिव सन्माननीय प्रमोदजी गवससाहेब, खजिनदार सन्माननीय रमाकांत गवससाहेब, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे सर्व कार्यशील पदाधिकारी यांचा सन्मान. प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय आंबोलकर सर, आमचे ज्येष्ठ सदस्य, संस्थापक सदस्य ज्यांनी 1971 साली मुहूर्तमेढ रोवली ते अनंत मसोधुरी आमच्या मंडळाच्या वतीने सत्कार स्वीकारतो. सन्माननीय श्री अनंत मसोधुरी निवृत्त आयकर अधिकारी आहेत. मधलीवाडी पिकोळेचे रहिवासी आहेत. आपण पाहताच आहात पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे सर्व पदाधिकारी. एकीचं बळ मोठं असतं हेच यावरून आपल्याला लक्षात येईल. सुवर्ण महोत्सवाचा 2 दिवस असलेला जो कार्यक्रम आहे हा भरगच्च कार्यक्रम याच मंडळाच्या आणि प्रशालेच्या वतीने, त्याचबरोबर दिबांधा नवबारा शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई यांच्या सहकार्याने 2 दिवसाचा हा सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. अजून 2 सत्कार बाकी आहेत, परंतु आमच्या मंडळाचे संस्थापक सदस्य हरिश्चंद्र मायाजी गवस यांची कन्या आज या कार्यक्रमात उपस्थित आहे आणि त्या कन्यारत्नाला आपल्या वडिलांसंबंधी 2 शब्द बोलायचे आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. उपस्थित पिकोळे ग्रामस्थ आणि व्यासपीठावरील मंचावर फार फार आभारी आहे. 2 शब्द वेळातला वेळ काढून मला बोलायला दिल्याबद्दल. अक्षरशः वडिलांचं नाव आल्याबरोबर अगदी मन भारावून गेलं. दुर्दैवाने आज माझे वडील इथे हयात नाही आहेत, पण सतत त्यांच्या मुखात असायचं की आणखी 2-3 वर्ष मला मिळायला पाहिजेत. आमचा सत्कार होणार आहे शाळेमध्ये आणि अनायासे अघटित म्हणजे लक्षातही नसताना माझ्या मनात आलं की आज ह्या तारखेला मला गावाला जायचं आहे आणि अगदी 2 दिवसातच माझ्या कानावर बातमी आली की शाळेचा 50वा कार्यक्रम आपला होणार आहे. त्यावेळी अक्षरशः खूप मन भरून आलं आणि आता जेव्हा पप्पांचं नाव आलं की थोडक्यात मरावे परी कीर्तिरूपे उरावे ही जी म्हण आहे ती इथे सार्थक झालेली आहे. माणूस जो ओळखला जातो तो त्याच्या कार्याने आणि कर्मानेच. आज जरी माझे पप्पा इथे नसले तरी देखील कितीतरी मुलं IPS म्हणा किंवा मोठमोठ्या पदावर इथून निवृत्त झालेली लोक आहेत.
खरंच अशी कामं करण्यासाठी अशा व्यक्ती व्हाव्याच लागतात, त्याचवेळी समाजाची प्रगती घडून येते. धन्यवाद सर, थँक्यू. धन्यवाद मॅडम, आपण आपले मौलिक विचार या ठिकाणी व्यक्त केलात. आता सर्वात मोठा जो तो आपल्या प्रशालेचे कनिष्ठ लिपिक, प्रहार वृत्तपत्राचे पत्रकार, ज्यांना 25 वर्षाचा सन्मान मिळालेला आहे. आमच्या प्रशालेमध्ये ते सेवा देत आहेत. समाजसेवा आणि शाळा किंवा शाळेची कामं हे अतिशय कठीण अशी तारेवरची कसरत करून सकाळी फोन करा, रात्री फोन करा, कधीही फोन करा, एक कधीही चेहऱ्यावर काळजी नसेल किंवा शंका नसेल. जेव्हा पाहाल तेव्हा स्मितहास्य असेल. मितभाषी व्यक्ती. मी सुहास देसाई यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आजचा हा त्यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन गुणाजी गवस, प्रमुख पाहुणे कोकण 7चे संपादक संदीप देसाई आणि इतर मान्यवरांच्या हस्ते केला जाईल. त्याचबरोबर राजेंद्र मापसेकर सर पण त्याच्यामध्ये असतील. या ठिकाणी प्रशालेचे कनिष्ठ लिपिक आणि दैनिक प्रहारचे पत्रकार, ज्यांना राज्यस्तरीय पत्रकारितेचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हरवणारी व्यक्तिमत्व नागरी सत्कार करताना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मोहन गवस साहेब, त्याचबरोबर सन्माननीय राजेंद्र मापसेकर सर, आता रेडकर मॅडम भेडशी हे 2 मिनटं आपलं मनोगत व्यक्त करतायत. हॅलो सर्वांना. यावर्षी 50 वर्षाचा रोपे महोत्सव पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई मंडळात सुवर्ण नसेचे हार्दिक स्वागत आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माझ्या शुभेच्छा. माझा मित्र NJ गवस अध्यक्ष आहे हे तुम्हाला माहितीच आहे, तरीसुद्धा त्याने मला आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि मला इथे बोलवलं, त्याचे मी आभार मानते. धन्यवाद. त्याने दिवस रात्र मेहनत करून हा कार्यक्रम इथपर्यंत पोचण्यास हातभार लावला. ते मोहन आपा गवस, सुभाष गवस शाळेची वाडी, अजून असंख्य नावं आहेत. पण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आल्यामुळे आपण थोडासा सत्कार समारंभ त्यांचा पुढे ढकलतोय. अजित कडकडे भाईंचं शास्त्रीय भक्तिगीताचं गायन संपल्यानंतर आपण त्या सर्वांचा यथोचित सत्कार करणार आहोत. कोणीही मनामध्ये किंतु परंतु घेऊ नये, कारण आपण सर्वांनी केलेल्या परिश्रमाची पोचपावती तुमच्यासमोर दिसते आहे. मनापासून मानसिक समाधान मिळणं हेच ध्येय असतं आणि ते आपल्याला मिळालेलं आहे असं मी तर मानतो. कारण व्यक्ती तशा वल्ली आहेत, प्रत्येकाची भावना वेगळी असू शकते, प्रत्येकाचे आचारविचार वेगळे असू शकतो, परंतु आपण गेली 2 वर्ष आणि गेले 6 महिने 30-35 मुंबईचे जे सहकारी अहोरात्र प्रयत्न करून आपण इथपर्यंत पोहोचलो. मी सर्वांना पुन्हा एकदा मंडळाच्या माध्यमातून धन्यवाद देतो.
आणि पूर्वा मॅडम यांच्याकडे पुढील सूत्रसंचालन देतो. माननीय श्री प्रमोद शंकर गवस, माडाचीवाडी, पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे सचिव यांनी आई आणि वडिलांच्या स्मरणार्थ 1,11,101 रुपयाची देणगी मुख्याध्यापक कार्यालय दुरुस्तीसाठी दिलेली आहेत. आपण यांचा जोरदार टाळ्याने अभिनंदन करूया. त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती यांनी व्यासपीठावर यावं. या ठिकाणी पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे सचिव सन्माननीय प्रमोदजी गवस साहेब यांचा सत्कार करताना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मोहन गवस साहेब आणि सर्व मान्यवर. यानंतर या ठिकाणी उत्तम कृष्णा सावंत तळेखोल यांनीही या ठिकाणी डॉक्टर सन्माननीय श्री डॉक्टर उत्तम कृष्णा सावंत तळेखोल निवृत्त कृषी अधिकारी आणि या शाळेचे माजी विद्यार्थी यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मोहन गवस साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. प्लीज व्यासपीठावर येण्याची विनंती आहे. सन्माननीय श्री डॉक्टर उत्तम कृष्णा सावंत तळेखोल निवृत्त कृषी अधिकारी आणि या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. डॉक्टर उत्तम कृष्णा सावंत जर कुठे असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. यानंतर पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे सदस्य मोहन आपा गवस यांचा सत्कार. यांचं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मोहन गवस साहेब यांचं. ह्यानंतर सुभाष गवस शाळेची वाडी यांनी आपला सत्कार स्वीकारावा. त्यानंतर अमोल गवस आज जी स्मरणिका आपल्या हातामध्ये लाभलेली आहे, गेल्या 1.5 महिन्यामध्ये अहोरात्र मेहनत करून मोमेंटोचं डिझाईनपासून ते पिशवीचं डिझाईनपासून ते स्मरणिका मुद्रणाचं काम त्यांनी केलेलं आहे. निवेदनं, निमंत्रण पत्रिका. यानंतर सन्माननीय श्री संदीप गवस यांनी आपला सत्कार स्वीकारावा. त्याचबरोबर सन्माननीय रत्नदीप फटी गवस यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांची मी नावं घेतले त्यांनी प्लीज व्यासपीठावर येण्याची विनंती आपल्याला आहे. तदनंतर सन्माननीय श्री संदीप शंकर गवस या शाळेचे माजी विद्यार्थी. त्याचबरोबर
जर झोरे वायरमन आणि मयूर गवस वायरमन कुठे असतील तर त्यांनीही व्यासपीठावर येऊन आपला सर्व सन्मान स्वीकारावा. सत्कार हे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मोहन गवस साहेब यांनी करावे अशी मी पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाच्या वतीने आणि प्रशालेच्या वतीने विनंती करते. यानंतर सन्माननीय श्रीधर लक्ष्मण गवस, त्याचबरोबर सन्माननीय अशोक वासुदेव गवस, त्याचबरोबर सुनील शंकर गवस, त्याचबरोबर ॲडव्होकेट अनिल शंकर गवस, पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे कार्यशील कार्यकर्ते. सन्माननीय रत्नदीप फटी गवस अहोरात्र या कार्यक्रमासाठी मेहनत घेत होते, अजूनही घेत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी जी मी नावं घेते त्यांनी जरा व्यासपीठावर येण्याची विनंती आहे आपल्याला. सन्माननीय श्री कृष्णा राजाराम गवस, सन्माननीय श्री मुकुंद रघुनाथ गवस, सन्माननीय रामाचंद्रू गवस, हो. त्याचबरोबर या ठिकाणी पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे खजिनदार सन्माननीय रमाकांत गणू गवस, सन्माननीय श्री अमोल गवस, अभिजित गवस, सन्माननीय श्री अभिजित गवस यांनी व्यासपीठावर येण्याची विनंती आहे. यानंतर सन्माननीय श्री वसंत चंद्रू गवस, निवृत्त असिस्टंट कलेक्टर, केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई. यानंतर सुधीर लक्ष्मण गवस, हितवर्धक मंडळाचे सभासद, सन्माननीय विलास गोविंद गवस, सन्माननीय वसंत चंद्रू गवस, माजी निवृत्त असिस्टंट कलेक्टर, केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई.
सन्माननीय बाबूराव शेटकर, सन्माननीय जयवंत गवस, सन्माननीय राजन गवस, जरा फास्ट. या ठिकाणी सन्माननीय ॲडव्होकेट अनिल गवस साहेब, पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे कार्यकारी सदस्य, सन्माननीय विलास गोविंद गवस, या ठिकाणी पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहेत, सभासद आहेत. यांनी बहुमोल असं सुवर्ण महोत्सवासाठी योगदान दिलेलं, दणदणीत योगदान दिलेलं आहे. त्याबद्दल एकदा या सर्वांसाठी, सर्व या शिलेदारांसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. हॅलो, आता काही वेळाच जे सर्वजण आपण आपले उत्कंठा लागलेली आहे पंडित अजित कडकडे भाईंचं गाणं ऐकण्याची काहीच वेळात आपण पूर्णपणे आता हा कार्यक्रम आपला आटोपता घेतोय आणि पुढे आपण पुढच्या कार्यक्रमासाठी तयारीला लागतोय. सन्माननीय अमित रामा गवस, सन्माननीय बाबूराव शेटकर यांचा सत्कार. या ठिकाणी सन्माननीय पंकज सुभाष गवस, योगेश थाबा गवस, वसंत तळणकर, चंद्रकांत कृष्णा गवस, त्याचबरोबर
सन्माननीय सुधीर लक्ष्मण गवस, सन्माननीय रामेश्वर गवस, व्यासपीठावर यावं. ओके. रामेश्वर देऊ गवस याने व्यासपीठावर यावं. सन्माननीय रमेश गुणाजी गवस जर लाडाचे टेम हे जर असतील तर त्यांनी व्यासपीठावर येण्याची विनंती आहे. अमित रामा गवस यांचा सत्कार. सन्माननीय विठ्ठल कृष्णा गवस माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष यांनी कृपया व्यासपीठावर यावं. पंकज सुभाष गवस यांचा सत्कार होत आहे. ऐका हो. या ठिकाणी उपस्थित मान्यवर सन्माननीय राजन मापसेकर यांचा सत्कार शालेय समिती सदस्य प्रकाशी गवस यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सैनिक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय विठ्ठल कृष्णा गवस, रमेश गुणाजी गवस यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मोहन गुणाजी गवस यांनी करावा अशी मी विनंती करते. सन्माननीय बुधाजी बोजू गवस यांनी स्टेजवर यावं. सन्माननीय विठ्ठल कृष्णा गवस, या ठिकाणी सन्माननीय अर्जुन आत्माराम गवस यांनी व्यासपीठावर येण्याची विनंती आहे यांना. ओके.
अर्जुन गवस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून दोडामार्गला रुजू झालेले आहेत. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्याधर मसोधुरी यांनी व्यासपीठावर यावं. एस पोलीस उपनिरीक्षक दोडामार्ग या ठिकाणी यांची निवड रुजू झालेले आहेत. पिकुळे गावचे सुपुत्र आहेत, प्रमोशनाने त्या ठिकाणी रुजू झालेले आहेत. आता सत्कार समारंभ संपलेला आहे. आजच्या उपस्थित मान्यवरापैकी मी श्रीयुत नंदू नाईक सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सहसचिव समन्वय समिती दिबांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई तथा प्राचार्य न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी उत्कृष्ट निवेदक इंग्रजी विषयावर प्रभुत्व असलेले दिबांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई यांच्या वतीने आपलं मनोगत व्यक्त करत असताना दिबांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई या अत्यंत मोटिवेटिव्ह अशा या हितवर्धक मंडळाने श्री शांत पिकुळे या ज्ञानशाळेत आयोजित केलेला हा सुंदर असा उपक्रम खरोखरच स्पृहणीय आहे आणि प्रशंसनीय आहे. या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत, आदरणीय सावळाराम उर्फ बबन गवस अध्यक्ष, प्रमोदजी गवस सचिव, रमाकांत गवस खजिनदार आणि सर्व मंडळाचे कार्यकर्ते, सर्व ग्रामस्थ, हितचिंतक, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी यांच्या उदार देणगीतून आणि नेतृत्वातून हा संपन्न झालेला हा उत्तम असा सोहळा संस्थेलाही अत्यंत स्पृहणीय असा वाटतो. आपल्या बांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा, आदरणीय दिवंगत कार्याध्यक्ष प्रतापराव तोरसकर यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती कल्पनाताई तोरसकर यांनी फोनद्वारे आपल्या वतीने सर तुम्ही स्वतःहून शुभेच्छा द्या असं सांगितल्यामुळेच मी या ठिकाणी 1 मिनिट फक्त शुभेच्छा देतो आहे. वास्तविक पाहता यापूर्वीच डॉक्टर मिलिंद तोरसकर कार्याध्यक्ष आणि रश्मिताई तोरसकर सचिव, त्याचबरोबर मी स्वतः त्यांच्याबरोबर कार्यक्रमाला उपस्थित होतो मगाच्या सत्काराला. त्यामुळे मी पुनश्च एकदा शुभेच्छा देण्यासाठी उभा राहत नव्हतो, परंतु 2-3 वेळा मॅडमचा फोन आल्यामुळे या संघाने जे काम केलेलं आहे हितवर्धक मंडळात ते अत्यंत उत्तम आहे. व्यासपीठावर बसलेले आमचे दुसरे सिडको सल्लागार आदरणीय मोहन गुणाजी गवस भेडशी शाळेचेही माजी विद्यार्थी आहेत. ज्यावेळी भेडशी हायस्कूलने त्यांना आवाहन केलं शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी, त्यावेळी साहेबांनी मोठ्या मनाने आणि उदार अंतस्करणाने शाळेला देणगी देऊन उपकृत केलेला आहे. हे माझ्या कारकिर्दीत शाळेला इमारत विकास निधीसाठी 51,000 रुपयाचा चेक दिला होता. कुमार साहित्य संमेलनाने साहेबांनी उपकृत केलेले आहे आणि पुढेही ते माजी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी देणार आहेत. अनेक मान्यवरांनी, मला सगळ्यांची काय नावं येत नाही आहेत, साहेब फक्त समोर दिसत आहेत आणि परिचित आहेत. प्रमोदजी गवसनेही या शाळेला 1 लाख रुपये दिलेले आहेत. त्याच्यानंतर मोहन गवस साहेबांनी पण दिलेले आहेत 1 लाख रुपये. अशा उदार अशा देणगीतून देणगीदारांच्या संपन्न झालेला सोहळा, या सोहळ्याला पुनश्च एकदा मी सर्वांच्या वतीने, संस्थेच्या वतीने, संचालक मंडळाच्या वतीने अभिष्ट चिंतन करतो. कार्यक्रमाचा वेळ लांबणीवर पडलेला आहे.
म्हणून माझं अधिकचं बोलणं साड्या वेळेचा कार्यकारण भाव साधून आटोपत घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण थोडक्यात मनोगत व्यक्त केल्याबद्दल आपले आभार. आता जास्त वेळ नसल्यामुळे कार्यक्रम वाढवत नाही आहे. आजच्या कार्यक्रमाचे नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे या ठिकाणी उपस्थित सर्व व्यासपीठ, मुंबई पिकुळे हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष भवन गवस, कार्याध्यक्ष प्रमोद गवस आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, राजन म्हापसेकर सर, कोकण साहित्य संपादक देसाई सर आणि सर्व आपण उपस्थित प्रेक्षक हो. बराच वेळ झालेला आहे. खूप काही बोलण्याची इच्छा होती, परंतु आता ही वेळ नाही आहे असं मला वाटतं. आपणही त्या मूडमध्ये नसाल. आता अजित कडकडे साहेबांचं या ठिकाणी सुश्राव्य गायन होणार आहे, त्यामुळे मी थोडक्यात एक 5 मिनिटात माझं मनोगत सांगून माझं हे संपवणार आहे. आतापर्यंत मुंबई हितवर्धक मंडळाच्या कार्याबद्दल सर्वांनी सांगितलेलं आहे, त्याबद्दल मी आता जास्त परत रिपीट करत नाही आहे. ते कार्य कौतुकास्पदच आहे, परंतु हा जो उपक्रम राबवला गेलेला आहे पिकुळे या गावामध्ये, मला वाटतं हा ऐतिहासिक उपक्रम आहे. याच्यापूर्वी अशा प्रकारचं उपक्रम राबवला गेला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांनी यात भाग घेतलेला आहे. फक्त मुंबई हितवर्धक मंडळाच्याच नाही तर गावाकडच्याही तरुणाने, मुलाने, ग्रामस्थांनी यात भाग घेऊन चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. मला वाटतं ही पिकुळ्या गावाच्या उत्कर्षाची हे नांदी ठरावी असं मला वाटतं. आपल्यासमोर खूप काम आहे. हे बघा, एखादं मंडळ म्हटलं, एखादं काम म्हटलं की तिथं हेवे द्यावे असतात, चढ उतार असतो. काही लोकांना पटतं, काही लोकांना पटत नाही. आणि मला वाटतं मतभेद पाहिजेच आहेत. मतभेद असल्याशिवाय माणूस सरळ काम करत नाही. अडचणी आल्याशिवाय त्यातून मार्ग निघत नाही. परंतु एक सर्वांना आपल्याला विनंती आहे, आपण ज्यावेळी प्रगती करतो, दुसरा जेव्हा प्रगती करतो तेव्हा त्याचे पाय मागे न खचता त्याच्या पुढे एक स्टेप जाण्याचा आपण प्रयत्न करायचा. तुमच्या कुठल्याही चांगल्या कामाचं कौतुकच केलं जाईल, त्या निर्वादपणे मी सांगतो. प्रत्येक ठिकाणी मी जातो, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मी फिरतो, अनेक मंडळं असतात. आपलं हे मंडळ आहे, आपला छोटासा गाव आहे, आपले हे सर्व सभासद आहेत. तुम्हाला वाटत असेल मुंबईकर म्हटले की त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो, केल्याने तर काय झालं, असं मित्रांनो नाही आहे. काही लिमिटेशन्स आहे. कोणी तर लँडलॉर्ड करोडपती नाही आहे, परंतु एक दानद आहे, एक स्वभाव आहे की आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याकडे द्यायचं. आता माझा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गौरव केला. मला वाटतं मला सत्कार मला नाही आवडत माझा केलेला मला, परंतु मंडळाच्या सदस्यांची नाराजी नको म्हणून मी काय बोललो नाही. कारण का मी जरी 1 लाख रुपये दिले असले तरी जेवढे मी 1 लाख रुपये दिले तेवढा 1 रुपये देणाऱ्याचे पण तेवढंच महत्त्व आहे. दानशूरपणाला किंमत नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून मी सर्वांच्या वतीने हा सत्कार स्वीकार केलेला आहे असं मी आवर्जून सांगतो. ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी देणगी दिली आहे त्या सर्वांच्या वतीने मी हा सत्कार स्वीकार करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आपल्या गावामध्ये कुठलंही चांगलं काम करत राहा, कुठलाही निपक्षपातीपणे मी त्यांना मदत करतच जाईन, सहकार्य करत जाईन. याला कारण असं आहे, आता ही शैक्षणिक संस्था आहे. शैक्षणिक संस्थेबद्दल जर केंद्रबिंदू कोण असेल तर तो विद्यार्थी आहे. हा एवढा आपला समारंभ करतोय, कशासाठी करतोय, त्याच्यामध्ये केंद्रबिंदू विद्यार्थी आहे. विद्यार्थी जर शिकला तर आपला गाव, आपला देश पुढे मोठा होईल. परंतु आता या ठिकाणी बरेच पालक आहेत. मला सांगा, आपण या शिक्षणाबद्दल किती जागृत असतो. मी या शाळेत बऱ्याच वेळा येत असतो, अनेक कार्यक्रम अटेंड करत असतो. मुलांचे सत्कार सोहळे असतात, परंतु सत्कार बघायला त्यांचे आईवडील समोर नसतात. मी सरांना विचारतो किंवा हे आईवडील का नाही आले, सर म्हणतात की आम्ही सांगून थकलो आहे. तर आपल्याला विनंती आहे की हे पुढचं जे जग आहे, पुढचा जो काळ आहे तो फार कठीण आहे. आपण असं समजू नका की माझा मुलगा शाळेत गेला, तो 12वी पास झाला, 10वी पास झाला, ग्रॅज्युएट झाला, इंजिनियर झाला म्हणून त्याला नोकरी मिळाली. पण तसं नाही आहे. सर्वोत्तम तुम्हाला व्हायला पाहिजे. ज्या क्षेत्रामध्ये मुलगा जाईल, मग तो इंजिनियर असो, डॉक्टर असो, वकील असो, कुठल्याही व्यवसायामध्ये असो,
तुम्ही सर्वोत्तम जर सेवा दिली, सर्वोत्तम तुमची गुणवत्ता असली, तरच तुम्ही भावी जगामध्ये येणाऱ्या जगामध्ये किंवा याच्यामध्ये तुम्ही टिकू शकाल. तुम्हाला माहीत आहे का, आता ही जी शिक्षण पद्धती आहे ही आपली कुचकामी ठरणार आहे. आता मी ह्याच्या आर्टिकल एक लिहिलेलं आहे, ह्याच्यामध्ये मुद्दाम लिहिलेलं आहे अंकामध्ये, वाचा जरूर ते. 2020 सालामध्ये शासनाने सुधारित शैक्षणिक धोरण जाहीर केलेलं आहे. सुधारित शैक्षणिक धोरण, आणि हे शैक्षणिक धोरण म्हणजे बालवाडीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत, पुढील पर्यंत शिक्षणापर्यंत हे सर्व कायद्याच्या कक्षेत येणार आहे. म्हणजे बालवाडीचे शिक्षणही तुम्हाला हायस्कूलमध्ये घ्यावं लागणार आहे आणि त्याला नियम तयार केलेले आहेत, व्यावसायिक भूमिक शिक्षण केलेलं आहे. आणि ह्यात जर आपण जागरूक नसू तर त्याचा काही उपयोग होणार नाही. मला वाटतं परवा एक माननीय नारायण राणे साहेबांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या वेळी सांगितलं होतं की त्यांची मुलं शिकून आली परदेशातून. शिकून आल्यानंतर त्यांना सांगितलं पहिल्यांदा, मुलांनो राजकारण करा पण त्याच्यापूर्वी व्यवसाय करा. जर तुम्ही व्यवसाय केलात तर तुम्हाला दुसऱ्याच्या खिशात हात घालण्याची गरज भासणार नाही आहे. हा एक चांगला संदेश आहे आपल्यासाठी. प्रत्येक मुलाने किंवा प्रत्येक पालकाने आपला मुलगा आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा होईल हे पाहिलं पाहिजे. सर्वोत्तम ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामध्ये सातत्य ठेवून सर्वोत्तम गुण त्यांनी मिळवले पाहिजेत असं मला वाटतं. आता जास्त मी वेळ घेत नाही आहे, बराच वेळ झालेला आहे. आपण सर्व सुज्ञ पालक आहात. आपली मुलं शाळेत येतात, कमीत कमी महिन्यातून एकदा तरी शिक्षकांची भेट घ्या. माझा मुलगा काय करतो, त्याची प्रगती काय आहे, कशात कमी आहे याचा साकल्याने विचार करा, माहिती करून घ्या, त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्या अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. कारण भविष्यामध्ये फक्त ग्रॅज्युएट होऊन किंवा 12वी पास होऊन काहीही उपयोग राहणार नाही आहे. मी आशा करतो आपलं मुंबई हितवर्धक मंडळ यांनी हा चांगला उपक्रम राबवलेला आहे. शिक्षण क्षेत्र हे सर्वात पवित्र शिक्षण क्षेत्र आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये सर्वोच्च बहुमान कोणाला दिला जात असेल तर तो शिक्षकांना आहे. मला आवर्जून सांगावं असं वाटतं, या ठिकाणी आजपर्यंत प्रेक्षकांनी सांगितलं नाही पण मला सांगावं असं वाटतं. शाळेचा लौकिक कसा होतो, इमारती बांधून नाही किंवा असे कार्यक्रम करून नाही. शाळेचा लौकिक होतो विद्यार्थी तुमचे किती गुणवान आहेत, राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, देश पातळीवर किती चमकलेले आहेत, यावरून तुमचा शाळेचा लौकिक, शाळेची गुणवत्ता ठरवली जाते. आणि या शिक्षकाचं फार मोलाची कामगिरी त्यांना बजावावी लागते. आपल्या गावामध्ये सुदैवाने चांगली मुलं आहेत. अनेक जिल्ह्यात फर्स्ट आलेली मुलं आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत. त्यांचा जर असा एक संघ तयार केला, तुम्ही ग्रुप तयार केला आणि त्यांच्या सेवेचा उपयोग करून घेतला. आत्ताच या ठिकाणी आपले भरत गवस आहेत, तुम्हाला माहीत नसेल कदाचित, तो MPSCचे क्लासेस घेतो, IASचे क्लासेस घेतो. IAS परीक्षेला तो बसला होता, थोडक्यात तो वोकला चान्स होता, एका कंपनीमध्ये मोठा मॅनेजर आहे. आपल्याला माहीत नसतं पण आपण त्यांच्याशी रिलॅक्टेड होत नाही. तर पालकांनी आपल्या मुलांना चांगल्या संगतीमध्ये ठेवलं पाहिजे, चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजे आणि एक चांगला नागरिक बनवलं पाहिजे. वाचनाची आवड मनामध्ये त्यांच्या निर्माण केली पाहिजे. आज जर त्यांनी खाली मान घालून जर वाचन केलं तर उद्या तो ताट मानेनं उभा राहू शकेल जगामध्ये, अशी मला खात्री आहे. जास्त मी काही बोलत नाही आहे. खूप बोलण्याची इच्छा होती परंतु आता वेळ झालेला आहे. मला या ठिकाणी जो सन्मान दिला मुंबई हितवर्धक मंडळ आणि शांतादुर्गा विद्यामंदिर पिकोळे यांनी जो या ठिकाणी अध्यक्ष म्हणून राहण्याचा सन्मान दिला त्याबद्दल मी अत्यंत त्यांचा आभारी आहे. मी छोटासा एक नागरिक आहे, आपल्याच गावाचा मुलगा आहे. मी काही मोठा नाही आहे आणि आता देणग्या बिणग्या एवढं करण्यासाठी पण एवढा पण मी काय करोडपती नाही आहे. पण जे आहे, जे आपल्याकडे आहे ती देण्याची मला आवड आहे. मला इच्छा होते की चांगल्या कामाला आपण मदत करायची आहे. तर पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये सजग राहा, काळजीपूर्वक राहा आणि मुलांचं भवितव्य चांगलं कसं घडेल यासाठी प्रयत्नशील राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.